ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा. ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर होते. जायचंय त्यांनी खुशाल जा. ठाकरेंची भूमिका. आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल. पक्षफुटीच्या चर्चेवरून उद्धव ठाकरेंची भूमिका. ठाकरेंचे 7 खासदार आमच्या संपर्कात. पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगर पूर्ण होईल. शिंदेच्या शिवसेनेच्या कृपाला तुमाने यांचा मोठा दावा. महाराष्ट्रातील फुटीरांनाही कुंडांचा शोध घ्यावा लागेल. NCPI संस्थापकांचा फोटो शेअर करत संजय राऊत यांचा सूचक इशारा. घटनेतील 10व्या अनुच्छेदाचा दिला दाखला. तुम्ही रावण झालात तर बिभीषण जन्माला येणारच. 2019 साली भाजपला धोका देण्यासाठी तुम्ही खड्डा खोदला आणि स्वतःच पडलात. सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरेंवर टीका. खासदारांच्या बैठकीनंतर आता ठाकरेंच्या आमदारांची बैठक. 22 जूनला शिवावलयामध्ये ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार. पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावीत. पक्ष फोडाफोडीनंतर शर्मिला ठाकरे यांचा हल्लाबोल. तर शर्मिला ठाकरे राजकारणात कोणत्याही पदावर नाहीत, त्यांना चौकटी बाहेर ठेवा. नितेश राणेंचं प्रत्युत्तर. जलसंपदा विभागाचे कार्यालय इतरत्र हलवू नका. पुणे हेच कार्यक्षेत्र ठेवा. सुनेत्रा पवार यांचा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार. सूत्रांची माहिती. निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सुनेत्रा पवार यांचं थेट फडणवीसांकडे साकडं. जयपूरमध्ये काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला. समर्थक म्हणून काही जण गर्दीत शिरले. हल्ला करणाऱ्यांना जमावाकडून मारहाण. तर लक्ष विचलित होऊ देऊ नका. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हेच ध्येय. दिपकेंची प्रतिक्रिया. वायुदलाचे हेलिकॉप्टरने नीटचे पेपर अकोल्यात दाखल. 21 जूनच्या फेरपरीक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाची चोख व्यवस्था. अकोल्यातील 4 अज्ञात स्थळावर पहारा. मुंबईत आता देवाभाऊ टॅक्सी सेवेत येणार. देवाभाऊ टॅक्सी चालकांसाठी मुंबई बँक अर्थसहाय्य करणार. पहिल्या टप्प्यात 2000 टॅक्सी धावणार. प्रवीण दरेकरांची माहिती. डिझेल आणि हवाई इंधनांच्या निर्यात शुल्कात वाढ. डिझेलवर आता 14 रुपये निर्यात शुल्क, तर ATFचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.5 रुपये. पुण्यात CNG 1 रुपयाने मागणार. पुण्यात CNGचे नवे दर 95 रुपये 75 पैसे प्रति किलो. आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू.